लोकसभा निवडणुकीमध्ये संभाजीनगरच्या उमेदवारांनी मोठा खर्च केला। निवडणूक खर्चामध्ये महायुतीचे संदीपान भुमरे हे आघाडीवर दिसत आहेत। संदीपान भुमरेंकडून 29,62,321 रुपये इतका खर्च करण्यात आला। इम्तियाज जलील यांच्याकडून 16,15,275 रुपये खर्च करण्यात आला। तर चंद्रकांत खैरेंकडून प्रचारासाठी 12,85,633 रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे। तर संभाजीनगरमधल्या उमेदवारांचा खर्च आणि त्याची आकडेवारी आता समोर आलेली आहे। मोठा खर्च यावेळेला संभाजीनगरमधल्या उमेदवारांकडून करण्यात आलाय। सचिन झिरे आपल्याला याविषयीचा अधिक तपशील देतात। सचिन, गुरु, नक्कीच आपण पाहिलं चौथ्या टप्प्यातील हा मतदान संपला। 11 मे पर्यंत प्रचाराची मुदत होती आणि त्या जर आपण पाहिलं या दरम्यान जे उमेदवार आहेत सर्व उमेदवारांनी मोठा खर्च केल्याचं समोर आलेलं आहे। कारण की ही जी उमेदवारांनी प्रचार केला अहवाल आता आल्यानंतर ही बाब समोर आलेली आहे। त्यामध्ये सर्वात आघाडीचे जर आपण पाहिलं तर महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी मोठा खर्च केलेले 29 लाखापेक्षा अधिकचा खर्च त्यांचा झालेला आहे। तर दुसऱ्या नंबरवरती खासदार इम्तियाज जलील आहे जे एमआयएमचे आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावरती महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांनी खर्च केल्याचं समोर आलेलं आहे। तर चौथ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार आहेत। अशा पद्धतीची ही सर्व खर्च झालेली जी यादी ती समोर आली आहे। त्यामुळे आता उमेदवारांनी मोठा खर्च केल्याचं या निवडणुकीत समोर आलेलं आहे। गुरु, अर्थात सचिन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।